नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी या योजनेच्या येणाऱ्या 21व्या हप्त्यासंदर्भातील एक अत्यंत मोठी खुशखबर असून या खुशखबरीनुसार आता तुम्हाला या योजनेच्या 21व्या हप्त्याचे पैसे येत्या बुधवारी तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्याचे नियोजन करण्यामध्ये आले असून याची अधिकृत अशी बातमी स्वतः लोकमत या न्यूजपेपरने काल प्रकाशित केली आहे। आणि या बातमीमध्ये 21व्या हप्त्यासंदर्भातील संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती देण्यामध्ये आली असून त्याचीच अगदी पुराव्यासहित माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे अवघ्या 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग आज लोकमत या न्यूजपेपरने जाहीर केलेल्या अपडेटच्या हेडलाईननुसार आता 90.41 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता। येणाऱ्या बुधवारी जमा होणार आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता। तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ आता एका कुटुंबामध्ये एकालाच देण्याच्या निकषामुळे 20व्या हप्त्याच्या तुलनेमध्ये 21व्या हप्त्याच्या वेळेस आता देण्यामध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल 2.5 लाख शेतकऱ्यांना वगळण्यामध्ये येत आहे। केंद्र सरकारने यासाठी आधार प्राप्तिकर शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे शेतकरी कुटुंबांची सदस्य संख्या आणि उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे आणि यानुसार ही आता घट दिसून येत आहे। यापूर्वी 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी 91,91,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये आला होता। याबरोबरच शेतकरी मित्रांनो, आता या 21व्या हप्त्यासाठी 90,41,241 शेतकरी केंद्र सरकारने पात्र केले आहेत। राज्यामधील 90,41,241 शेतकऱ्यांना पात्र करण्यामध्ये आले असून या संख्येनुसार 1,808 कोटी 25 लाख रुपयांचा लाभ आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र 20व्या हप्त्याच्या तुलनेमध्ये याच तब्बल 2,50,000 शेतकऱ्यांची घट देखील करण्यामध्ये आली असल्याची मोठी आकडेवारी सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून समोर येत आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, आजच्या या अपडेटनुसार आता या योजनेअंतर्गत कोणकोणत्या नवीन सुधारणा करण्यामध्ये आल्या आहेत आणि या सुधारणेनुसार तुम्ही आता या 21व्या हप्त्यासाठी पात्र आहात का नाही, चला तर मग थोडक्यामध्ये जाणून घेऊया। तर मग पीएम किसान योजनेमध्ये लाभार्थी कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे पती पत्नी आणि त्यांची 18 वर्षाखालील मुले मिळून एक कुटुंब होते आणि हेच एक कुटुंब या पीएम किसान योजनेच्या एका हप्त्यासाठी पात्र करण्यामध्ये येत आहे। मात्र काही कुटुंबांनी पती आणि पत्नी या दोघांची देखील नोंदणी केली असल्यामुळे अशा कुटुंबामध्ये जर दोघांच्या नावे देखील जमीन असेल तर पतीचा हप्ता आता बंद करण्यामध्ये येणार आहे आणि पत्नीचा हप्ता आता यापुढे सुरू ठेवण्यामध्ये येईल। म्हणजे आता पतीचा हप्ता बंद करून केवळ पत्नीलाच या पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे पैसे आता येणाऱ्या 16 तारखेला म्हणजे बुधवारी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतील। अशा प्रकारची अधिकृत आणि अगदी पुराव्यासहित माहिती आता केंद्र सरकारच्या माध्यमातून समोर येत आहे। तर मग अशा प्रकारची पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21व्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।